आता पुढचा रिपोर्ट आहे कोकणातून। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राणे आणि सामंत यांच्यातील राजकीय संघर्ष आता बॅनर वॉरपर्यंत जाऊन पोहोचलाय। भाजप आणि शिंदे सेना एकमेकांना इशारे देत आहेत। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता कोकणातलं महायुतीतलं शीतयुद्ध कोणत्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। कोकणात राणे सामंतांचं बॅनर वॉर। लोकसभा निकालानंतर महायुतीत संघर्ष। कोकणात भाजप शिंदे गटात शीतयुद्ध। लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोकणात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कुरबुर सुरू झाली। नारायण राणेंचा विजय झाल्यानंतर राणे कुटुंब शिंदे गटाविरोधात चांगलंच आक्रमक झाल्याचं दिसतंय। राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंतांमध्ये बॅनर वॉर रंगलंय। 15 जून रोजी कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचा वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला होता। या बॅनरवर उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा फोटो होता। हेच बॅनर वॉर आता उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील पाली या गावात पोहोचले। बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुणी बाजून चार लावावी किंवा माझ्याकडे 10 जून पाठवून दिले तर मी अख्ख्या घरापर्यंत लावतो, मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही। आणि म्हणून बॅनर वॉर, ट्विटर वॉर याला मी कधीही थारा दिलेला नाही। ज्यांना कोणाला असं वाटत असेल की माझ्या घरासमोर बॅनर लावल्यामुळे त्यांना सुखानं झोप लागणार आहे, त्यांनी अजून 4 बॅनर लावले तरी मला फरक पडत नाही। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आणि महायुतीचे जे काही नियम आहेत ते पाळतो। काही दिवसांपूर्वी सामंतांच्या रत्नागिरी मतदारसंघावर निलेश राणे यांनी दावा ठोकला होता। त्यानंतर नारायण राणे यांनी आपण कोकणातून शिवसेना संपवली असं विधान केलं होतं। कोकणातून मी शिवसेना संपवली, 5 जिल्ह्यात शिवसेना गेली कुठेच नाही। आमच्याकडे मग आमचाच उमेदवार विजय होणार, आमचाच उमेदवार विजय होणार, काय चेंज नाही होणार। तिन्ही मतदारसंघात आमचा उमेदवार येणार, अधिक रत्नागिरीचे मतदारसंघ आम्ही जिंकणार। खरं तर या संघर्षाचं बीज लोकसभा निवडणुकीत आहे। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र शेवटच्या क्षणी नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली। त्यापूर्वी सामंत बंधू आणि राणेंमध्ये समेट घडवण्यात आला होता, मात्र राणेंच्या विजयानंतर संघर्षानं पुन्हा डोकं वर काढलं। कणकवलीत राणेंचं अभिनंदन करणारा बॅनर लावण्यात आला होता। त्यावरील किरण सामंत आणि जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांचा फोटो अज्ञातांनी फाडला। उदय सामंत यांच्या मतदारसंघात राणे यांना मताधिक्य मिळालं नाही। रत्नागिरी, चिपळूण, राजापूर विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना मताधिक्य मिळालं। माजी खासदार निलेश राणे यांनी तर थेट सामंत बंधूंवर निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता। राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राऊतांचा पराभव केला, मात्र त्यांनी विधान करताना शिवसेना संपवल्याचं नमूद केलं। त्यामुळे सामंतांविरोधातला संघर्ष पाहता राणेंचं पुढचं टार्गेट कोकणातून शिंदेंची शिवसेना संपवण्याचं आहे की काय असा प्रश्न पडलाय। ब्युरो रिपोर्ट,